सोलापूरची सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच गड्डा यात्रा ही सोलापूर तसंच महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा राज्यातल्या भाविकांसाठी विशेष पर्वणी असते. दरवर्षी या यात्रेला जवळपास 4 ते 5 लाख भाविक येतात. सिद्धेश्वर महाराज यांच्या नंदी ध्वजाशी कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळ्यानिमित्त ही गड्डा यात्रा भरते. मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी या यात्रेसाठी नियोजन आराखडा तयार केला होता. या आराखड्याला मंदिर प्रशासनानं विरोध केल्यानं हा वाद विकोपाला गेला होता. आता मंदिर समितीनं नियोजन आराखड्यातला वादाचा आपत्कालीन रस्ता सोडून यात्रा भरायला सुरुवात केली आहे. पूर्ण जागा 15 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत देवस्थानच्या कब्जे हक्कामध्ये राहिली पाहिजे असे सगळे न्याय निर्णय आहेत आणि त्याप्रमाणे आजही कलेक्टर साहेब म्हणा प्रशासकाला ते मान्य आहे. फक्त आपत्कालीनसाठी म्हणून त्यांना काही जागा तिथं शेवटच्या घटकेला लागते असे म्हणतात, पण त्याच्यामुळे जी जागा वाया जाते ती त्याची गरज नाही आहे आणि जी जागा वाया जाते त्यामुळे इतर अडचणी निर्माण होतात अशी आमची भूमिका आहे. सोलापूरच्या या गड्डा यात्रेत धुळीचा त्रास भाविकांना सहन करावा लागतो. यावरही मंदिर समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका यांनी उत्तम तोडगा काढलाय. सोलापुरातल्या यात्रेच्या होम मैदानावर आणि रस्त्यावर शेणाचा सडा मारण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना यंदा सिद्धेश्वराची धूळमुक्त गड्डा यात्रा अनुभवायला मिळणार आहे. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.